बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या गळाला धैर्यशील मोहिते पाटील लागल्यानं माढ्याच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे। पण पक्षात बंडखोरी उफाळत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। यामुळे राष्ट्रवादी उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे। यावर शरद पवार यांना तोडगा काढावा लागणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात असल्यापासूनची आताची चौथी निवडणूक ही महाविकास आघाडी आणि महायुतीसाठीही डोकेदुखी ठरलेली आहे। याला अनेक राजकीय कारणं आहेत। भाजपनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं महायुतीत उठाव झाला। त्यातूनच भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील बाहेर पडले। त्यांनी आता हाती तुतारी घेण्याचा निर्णय घेतलाय। तसंच ते माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असतील हेही स्पष्ट झालंय। त्यामुळे राष्ट्रवादीतील उमेदवारीचा तिढा सुटलेला आहे, कारण पवार यांच्याकडे भाजप उमेदवाराला टस्सल लढत देणारा उमेदवार मिळालेला आहे। पण यामुळेच आता राष्ट्रवादीत बंडखोरीचा धोका उफाळून येत आहे। अभयसिंह जगताप हे निवडणूक लढवण्याच्या पावित्र्यात आहेत। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राष्ट्रवादीत 2 गट पडल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे 3 आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले। विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसंच मतदारसंघातील इतर नेत्यांनीही शरद पवार यांची साथ सोडली। अशा काळात मोजके नेते शरद पवार यांच्याबरोबर राहिले, त्यामध्ये अभयसिंह जगताप हे एक होते। मागील 6 महिन्यांपासून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली होती। यासाठी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेतले। उमेदवारीसाठी शरद पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली, पण त्यांना तुमचं नाव चर्चेत आहे एवढंच त्यांना सांगण्यात येत होतं। प्रत्यक्षात पक्षीय पातळीवर वेगळीच विचार सुरू होते। त्यातच राष्ट्रवादीच्या गळाला धैर्यशील मोहिते पाटील लागल्यानं त्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। त्यामुळे अभयसिंह जगताप हे दुखावले। तसंच राष्ट्रवादीतील इतर काही कार्यकर्तेही नाराज आहेत। त्यामुळे कार्यकर्त्यांमधून जगताप यांना माढा निवडणूक लढवण्यासाठी आग्रह होत आहे। या काळानं जगताप ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढणार आहे। हे राष्ट्रवादीसाठी तरी योग्य ठरणार नाही।